माजी मंत्री आणि परतूरचे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आपल्या सोबत आहेत. भाऊ, लगबग सुरू आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी काही नावं चर्चेत आहेत, त्यात तुमचं देखील नाव चर्चेत आहे. होय, मी सुद्धा मीडियामध्ये टीव्हीवरती ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि मंत्री कुणाला नकोय? प्रत्येकाला मंत्री व्हावं असं वाटतं. माझ्या सुद्धा अपेक्षा आहेत आणि मी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्रजीची निवड झाल्यानंतर त्यांना भेटलो. 13 कोटी जनतेची सेवा करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या. शेतकरी, कष्टकरी, कामगार, गोर-गरीब जनता आणि या महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी देवेंद्रजीला भेटून शुभेच्छा दिलेल्या आहेत. बरं, भाऊ, जसं मागच्या वेळी तुम्ही मंत्री होता तेव्हा अचानकपणे तुम्हाला फोन आलेला होता आणि कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्याची तुम्हाला माहिती जी आहे ती फडणवीसांनी दिली होती. ह्यावेळेस तसा काही निरोप आलाय का किंवा तुमच्या काही सहकार्यामार्फत काही तुम्हाला निरोप मिळालेला आहे? मी गेली 40 वर्ष भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यापासून आजच्या तारखेपर्यंत पक्षाचं निष्ठेनं काम केलेलं आहे आणि 8 वेळा विधानसभेची निवडणूक लढलो. 5 वेळा मला आता जनतेनं निवडून दिलंय. मागच्या वेळी देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला मी सेलगाव नावाच्या गावामध्ये होतो आणि मला देवेंद्रजीचा निरोप आला, तुम्हाला उद्या शपथ घ्यायची आहे, तुम्ही तात्काळ मुंबईत पोहोचा. याही वेळाला आज सगळीकडे चर्चा चालू आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या आहे आणि मी मंठा तहसील कार्यालयात विकास कामाच्या आढाव्याची बैठक ठेवलेली आहे. कदाचित मागच्या वेळेसारखा यावेळी फोन येऊ शकतो. वाट पाहणे एवढंच आपल्या हातात आहे. मात्र मला खात्री आहे की यावेळेला मला संधी मिळेल आणि संधी मिळाली तर मी जालना जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी संधीचं सोनं करेल. भाऊ, महाराष्ट्रामध्ये भाजपकडनं कोण कोण मंत्री होणार, कोणाला कॅबिनेट कॅबिनेट मंत्रिपदात वर्णी लावणार, हे देव आणि फक्त देवेंद्रला माहिती आहे, असं तुम्ही काही वेळापूर्वी म्हणलं. म्हणजे महाराष्ट्रातलं जे मंत्रिपद आज कोणाला मिळणार हे फक्त देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे का आजच्या घडीला? हे खरं आहे की माननीय नरेंद्र मोदीजी आहेत, गृहमंत्री अमित शहा साहेब आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळं कोण मंत्री होणार आहे हे आम्ही टीव्हीवरच बघतो आणि प्रत्येकाला मंत्री व्हायचं असतं. त्याच्यामुळं मला मंत्रिपद मिळेल किंवा नाही हे देव आणि देवेंद्र यांनाच विचारावं लागेल. या घडीला मला या संदर्भातली कुठली माहिती नाही. भाऊ, सरकार स्थापन होऊन बरेच दिवस उलटलेत. महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर एक बीडचं प्रकरण गाजतंय, त्यानंतर परभणी जिल्ह्याचं प्रकरण आहे, त्याचबरोबर आपल्या जालन्यातल्या एका अंबडचं देखील तरुणीचं प्रकरण सध्या आहे. विरोधक असं प्रश्न विचारत आहेत की महाराष्ट्रात गृहमंत्रीच अस्तित्वात नाही, गृहमंत्रालयच अस्तित्वात नाही, आम्ही जाब कोणाला विचारायचं? राज्यामध्ये एक मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आणि अशा प्रकारच्या घटना घडू नये. परभणीच्या घटनेचा आम्ही सर्वांनी निषेध केलेला आहे. या माथे फिरू गुंड प्रवृत्तीच्या माणसाला पोलिसांनी अटक केलेली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवली पाहिजे आणि अशा लोकांना एकतर जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली पाहिजे. आपण बीडचा प्रश्न विचारलात. एखाद्या सरपंचासारख्या लोकप्रतिनिधींचं अपहरण करून त्याचं खून होणं हे दुर्दैवी आहे आणि अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आमचा विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीस आणि सरकारवर. फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालून यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल. आज संजय राऊत असं म्हणलेत की नरेंद्र मोदी जे आहे ते व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम करीत आहे, असं त्यांनी टीका केली मोदींवर. संजय राऊत हा वेडा माणूस आहे. कधी गांजा पिऊन तर कधी नशा करून बोलतात आणि यांना येड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे. म्हणजे यांना गांभीर्य नाहीये. विनाश काले विपरीत बुद्धी. संजय राऊत यांचा मेंदू सडलेला आहे. ते कधी काय बोलतील यांना भरोसा नाही. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्याच्यातही ते राजकारण करतात. रोमारोमात राजकीय शब्द वापरतात आणि त्यांना दुसरं काही सुचत नाही.
त्यांनी जो चष्मा लावलेला आहे, त्यांना कावीळ झालेला आहे. भाजपबद्दल त्यांच्या मनामध्ये द्वेष आहे. राज्यातल्या एखाद्या लोकप्रतिनिधीची हत्या होते, एखाद्या मुलीची हत्या होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या संदर्भातल्या काही घटना होतात आणि अशा वेळी विकृत बुद्धीच्या राऊतांना विकृती सुचते आणि ते काहीतरी बोलतात. त्यांचा भोंगा वाजतो. त्यांना रोज काही ना काही टीव्हीवर आल्याशिवाय झोप येत नाही, जेवण गोड लागत नाही, त्यांना पाणी गोड लागत नाही. हा माणूस अक्षरशः वेडा आहे, कशातही राजकारण करतो. भाऊ, निवडणुकीपूर्वी महायुती सरकारची एक महत्वाकांक्षी योजना होती लाडकी बहीण योजना. डिसेंबरचा हप्ता जो आहे तो 2-3 दिवसात जमा होणार असल्याचं बोललं जातंय. मात्र विरोधकाकडनं अशी टीका केली जाते की आता यांचं काम संपलं, त्यामुळे ते लाडकी बहीण योजनेमध्ये काही निकष घालवतायत, काही महिलांना बाद करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे. अतिशय खोटारडेपणा आहे हा. याची तालुका पातळीवर छाननी झालेली आहे, राज्य पातळीवर छाननी झालेली आहे. पात्र महिलांना या लाडकी बहीण योजनेमध्ये 7,500 रुपयाप्रमाणे पैसे दिलेले आहेत. ही योजना आणली त्यावेळेला आघाडीचे जे काही नेते मंडळी आहेत बोलत होते की राज्याच्या तिजोरीत पैसा नाही, कलेक्टरचा पगार करायला पैसे नाही, या योजनेचे पैसे मिळणारच नाही, हे निवडणुकीसाठी केलेला बहाणा आहे. राज्यानं 40,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकलेत. माझ्या मतदारसंघात 1,10,000 बहिणींच्या खात्यात पैसे टाकलेत. आता काही तक्रारी आल्या, काही एखादी छाननी झाली, काही खोटे कागदपत्र जोडले असतील तर एखादा अपवाद होऊ शकतो. पण ही योजना बंद होणार नाही. या योजनेमध्ये राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करून पुढच्या वर्षभराचे पैसे या महिलांच्या खात्यात टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 1,500 वरून 2,100 रुपये सरकार करतंय आणि त्याच्यामुळं काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे किंवा शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची, यांना काहीतरी बातम्या पाहिजे असतात आणि बातमी टीव्हीवर आली नाही, बातमी सोशल मीडियात आली नाही, तर हे बेचैन होतात, यांना झोप येत नाही. ही विकृती आहे. नेहमी कशातही राजकारण करणं हे चांगलं नाही महाराष्ट्राच्या दृष्टीनं. भाऊ, 2014ला तुम्ही जेव्हा मंत्री झाले तेव्हा अचानकपणे फोन आला होता. तुम्ही ग्रामीण भागात होतात, मतदारसंघात होतात. आज देखील तुम्ही मतदारसंघात फिरण्यासाठी जातायत. आज अचानक फोन येण्याची शक्यता आहे का? राज्यातल्या कुठल्याही आता या घडीला तरी राज्यातल्या कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या आमच्या आमदारांना मंत्रिपदाचा फोन आलेला नाहीये. हे खरं आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या वेळेला मी परतूर तालुक्यातल्या सेलगावात असताना मला देवेंद्रजीचा निरोप आला, उद्या तुम्ही मंत्री होणार आहे. मी कार्यक्रम आटोपला आणि मुंबईला गेलो. आताही मी मंठा तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची वॉटरग्रीड आहे, काही गावात पाणी पोहोचलेलं नाहीये. मुख्यमंत्री सडक योजनेतले रस्ते आहेत, या रस्त्याची कामं चालू करायची आहेत. बांधकाम विभागाचे रस्ते आहेत, सिमेंट बंधारे आहेत, कोल्हापुरी बंधारे आहेत. वेगवेगळ्या विकासाच्या कामाचा आढावा आज मंठ्याच्या तहसील कार्यालयात आहे आणि मला या मतदारसंघामध्ये 5व्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली. सातत्यानं जनतेमध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला आमदारकीची ही 5व्यांदा संधी दिली. मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, गेली 40 वर्ष एकाच पक्षात आहे आणि त्यामुळं पक्ष मला न्याय देईल असं मला वाटतं. तुमच्या पक्षातले अनेक नेते लॉबिंग करतायत, दिल्लीला जातायत, मुंबईला जातायत, तुम्ही मतदारसंघात फिरतायत. लॉबिंग नाही करत का तुम्ही, जसे बाकीचे तुमच्या पक्षातले नेते करताना दिसतात असं? मी सुद्धा टीव्हीवर पाहतो, रात्री 12 वाजता 1 वाजता काही लोक दिल्लीमध्ये आहेत, तर काही लोक मुंबईमध्ये आहेत, लॉबिंग करतायत आणि मागणी करतायत. पण मला असं वाटतं की लॉबिंग केल्यानंतरच मंत्रिपद मिळेल असं काही नाहीये. मी 40 वर्षात कधीच लॉबिंग केली नाही, कधी शिष्टमंडळ पाठवलं नाही, तरी पक्षानं मला वेळोवेळी संधी दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, जालना जिल्ह्याच्या विकासासाठी मी पालकमंत्री असताना माननीय मोदीजींचं केंद्र सरकार आहे, नितीनजी गडकरी आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अर्थमंत्री तत्कालीन सुधीर भाऊ आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून या जालना जिल्ह्यामध्ये 20,000 कोटी रुपयाची कामं
माझ्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात झालेली आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा मला संधी मिळाली तर जालना जिल्हा आणि मराठवाड्याच्या राज्याच्या विकासासाठी मी काम करेल आणि संधीचं सोनं करेल. हे होते भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर. खरं तर मी 40 वर्षामध्ये कधीही मंत्रिपदासाठी पक्षात लॉबिंग केलेली नाही. पक्ष संधी देतो आणि त्याचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया जी आहे ती बबनराव लोणीकर यांनी दिलेली आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.